तर मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार, अरविंद सावंत यांनी हा सवाल केलेला आहे। अरविंद सावंतांनी हा संसदेत प्रश्न उपस्थित केलाय। तर एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार असं आश्वासन नितीन गडकरींनी दिलंय। मुंबई गोवा महामार्गाचं 89% काम पूर्ण झाल्याचं देखील यावेळेला नितीन गडकरींनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्र में मुंबई गोवा पिछले 10 सालों से भी ज्यादा, चांद पर जितना खर्चा नहीं है उससे ज्यादा खर्चा रास्ते को हो गया है। फिर भी आज तक वो रास्ता नहीं पूरा हो रहा है, रास्ता ठीक नहीं हो रहा है। आप इसमें व्यक्तिगत रूप से अगर ध्यान दोगे तो ये काम होगा। मैं आपके द्वारा विनती करता हूँ, बहुत परेशान है लोग 10 बरस से, तो ये रास्ता कब होगा और किस तरह से होगा। रास्ता 2009 में शुरू हुआ और मैं मंत्री 2014 में बना हूँ, तो ये पुराने स्टेट पीडब्ल्यूडी के उस समय की सरकार को दिया हुआ था, उन्होंने शुरू किया। यहाँ लैंड एक्विजिशन के प्रॉब्लम थे, अभी तक बहुत कॉन्ट्रैक्टर बदल गए। क्या कारण है मालूम नहीं, काफ़ी कार्रवाई भी की गई, पर अब लगभग 89% काम पूरा हुआ है और इस साल अप्रैल के अंदर ये कंप्लीट रोड पूरा होगा और इसमें कोई तकलीफ नहीं होगी। और इसको बहुत डिले हुआ है, मैं स्वीकार करता हूँ, अप्रैल के पहले पूरा होगा। तर अहिल्यानगरमध्ये लव जिहाद नंतर आता तलब जिहाद झाल्याचा आरोप करण्यात आलाय। जादूटोणा करून 9वीतील विद्यार्थिनीला तलब जिहादमध्ये अडकवल्याचा आरोप करण्यात येतोय। संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली आहे। संग्राम जगतापांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे। मुलांच्या बाबतीमध्ये कुठेतरी जिहादी प्रवृत्ती आपण जसे पुरुष बघायचो तसे आता महिला निर्माण झाल्या आहेत आणि ते शिक्षकाच्या रूपाने तयार झाले आहेत। आणि तशा प्रकारे कुठेतरी आपण लहान मुलांपासूनच आपण कुठेतरी धर्मांतर केलं पाहिजे असा एक प्रयत्न आपल्याला एका अहिल्यानगर शहरातील शाळेमध्ये पाहायला मिळाला। आणि तशा प्रकारे त्यावर बारकाईनं काही काम केलं, उघडकीस आलं आणि त्यानंतर तशा प्रकारची फिर्याद अहिल्यानगर शहराच्या सिटी पोलीस स्टेशनमध्ये कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल देखील झाली। तर पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांचा दिल्ली विमानतळावरती खोळंबा झालेला आहे। देशभरात इंडिगो विमानसेवेवर परिणाम झालाय, त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे। पुण्यातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी दिल्ली विमानतळावर अडकून पडले। परदेशी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्ससाठी विद्यार्थी निघालेले होते। एलओटी पॉलिश एअरलाइन्स कडून आता विद्यार्थ्यांना सीट देण्यास नकार देण्यात आलेला आहे। तर 3 वेळा नगरसेवक असतानाही माझा मतदानाचा अधिकार का काढून घेतला, माजी नगरसेवक सुधीर भगत यांनी हा सवाल विचारलाय। मतदार यादीतून नाव वगळणं म्हणजे मतचोरी असल्याचं सुधीर भगत यांनी म्हटलं। मतदार यादीतून सुधीर भगत यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे। ठाण्याच्या मुंब्र्यातील हा प्रकार आता समोर आला आहे। 24 मध्ये मी मतदान आमदारकीला केलेलं आहे। मी 3 टाइम नगरसेवक राहिलेलो आहे। मी चौथ्यांदा कंटेस्ट केलेले आहे इलेक्शन। असं असताना आणि त्या विभागात माझ्या वडिलांच्या नावाने सोसायटी आहे, जी यादी आहे ती आमच्या नावाने आहे। असं असताना देखील आमचं नाव कट होणं म्हणजे हे सरळ सरळ मतचोरी आहे। मतचोरी मी का म्हणतो, चोर जेव्हा घरात चोरी करतो तेव्हा सांगत नाहीये, गुपचूप चोरी करतो। तसं कुठल्याही प्रकारची नोटीस नाही, कुठल्याही प्रकारचा सर्वे नाही, कुठल्याही प्रकारची चौकशी नाही, असं न करता डायरेक्टली मतं गायब करायची। तर नांदेड शहरातील मतदान यादीत मोठा घोळ समोर आलेला आहे। 2800 मतदार ओळखपत्रांचा पत्ता कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा देण्यात आला। एकाच प्रभागातील मतदार यादीत हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। तर अनेक ओळखपत्रांमध्ये घर क्रमांक, पूर्ण पत्ताही नसल्याचं आता समोर येत आहे। तर मुंबईच्या राणीच्या बागेतील रुद्र नावाच्या वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते। भाजपचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांच्या पत्रानंतर हा खुलासा करण्यात आलाय। 25 ऑक्टोबरला रुद्र नावाच्या वाघाचा मृत्यू झालेला आहे। उद्यान प्रशासनाकडून तब्बल 2 महिन्यांनंतर हा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय। 2 महिने मृत्यू का लपवला असा सवाल नितीन बनकर यांनी केलेला आहे। वाघांचा मृत्यू 2 सलग महिन्यांमध्ये झालेला आहे। ही बाब अतिशय गंभीर आहे। याचा अर्थ राणीबाग प्रशासनाच्या गलथानपणामुळे या 2 वन्यजीवांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे। मी या ठिकाणी आपल्याद्वारे विनंती करतो प्रशासनाला की या दोन्ही वाघांच्या मृत्यूचं खरं कारण काय ते जनतेसमोर आलं पाहिजे। अन्यथा हे जर आपण जर याची व्यवस्थित माहिती दिली नाही
तर भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही या ठिकाणी उग्र आंदोलन करून चौकशी समिती नेमण्याबद्दल या ठिकाणी आग्रही भूमिका घेऊ.